bless you. Good morning guys, welcome to Sneha's very first vlog. I know मी vlogging खूप दिवसाआधीपासून स्टार्ट करणार होते, बट ते म्हणतात ना एक मुहूर्त असतो, मे बी तो माझा आज लागला. आणि येस, आज फ्रेंडशिप डे आहे, सो हॅपी फ्रेंडशिप डे टू एव्हरीवन. आय नो मी हा व्लॉग फ्रेंडशिप डेच्या बऱ्याच दिवसानंतर अपलोड करत असेल, बट स्टील हॅपी फ्रेंडशिप डे. अँड येस गाईज, आज मी सकाळी उठले, ब्रेकफास्ट केला अँड थोडीशी रेडी झाले. म्हटलं आज काहीतरी स्पेशल करूया, सो व्लॉगिंग स्टार्ट केलं आहे. आणि सगळ्यात मेन हा मी व्लॉग डेडिकेट करणार आहे टू ईच अँड एव्हरी वन, जे माझे क्लोज आहेत, जे नेहमी भेटल्यावर मला म्हणायचं वेअर इज युअर व्लॉग, वेअर इज युअर यूट्यूब चॅनल. आणि तू ब्लॉगिंग स्टार्ट करणार होते असं आम्हाला समजलं आहे. कधी करणार आहेस ब्रो, स्टार्ट कर असं म्हणणारे सगळेजण. लाईक हाय आर्या, आय नो सगळ्यात फर्स्ट तू हा व्लॉग बघतीयस, सो आर्या हा व्लॉग तुझ्यासाठी. देन ज्ञानो, हा व्लॉग तुझ्यासाठी सुद्धा. आणि काकूंना सांग, म्हणजे तुझ्या मम्मीला सांग की मी व्लॉगिंग स्टार्ट केलं आहे, माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. आणि मी आता डेली ब्लॉगिंग, डेली नाही बट कायम ब्लॉग्स टाकणार आहे. सो काकू, हा व्लॉग तुमच्यासाठी. आणि ज्ञानो, अक्षताला, कोमलला आणि सानिकाला सुद्धा सांग की मी ब्लॉगिंग स्टार्ट केली आहे आणि मे बी नेक्स्ट व्लॉग माझा हा तुमच्यासोबत असणार आहे. सो फटाफट फ्लॅट क्लीन करा म्हणजे मला पुण्याला यायला. तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. येस साची, तुझ्या कॉलमुळे मी इन्स्पायर झाली आहे. साची, मी तुमच्यासाठी अपडेट राहणार आहे आणि हा व्लॉग तुझ्यासाठी सुद्धा. अजून नेहमीप्रमाणे माझी आई, जी मला रोज उठल्यानंतर तू व्लॉगिंग स्टार्ट करणार होतीस असं तसं, म्हणजे तिचं कायम असतं, बट माझं खाणे का पिणे का सोने का मी असं मनावरच घेत नव्हते. सो हा मम्मा, हा व्लॉग तुझ्यासाठी. आणि हा पप्पा केलंय हा मी यूट्यूब चॅनल ओपन. ते सारखे मला म्हणायचे यूट्यूब चॅनलचं काय झालं तुझं. सो येस, पप्पांसाठी सुद्धा. आणि येस, ऐश्वर्यासाठी मी ॲक्टिव्ह झाली आहे. हां, ऐश्वर्या म्हणजे माझी एल्डर सिस्टर. आणि येस, असा सगळ्या लोकांसाठी हा व्लॉग. येस, साहिल लंगे, तुझाच टी शर्ट वेअर केला आहे फर्स्ट ब्लॉगला. आणि थँक गॉड तुझे 5 ब्लॅक टी शर्ट इथे राहिले, म्हणजे मला त्याच्यावर व्हिडिओज आणि ब्लॉग्स करता येतील. इतनी खुशी, इतनी खुशी. सगळ्यात मेन म्हणजे टू ईच अँड एव्हरी वन जे माझा ब्लॉग येऊन बघतायत, जे खूप एक्सायटेड होते माझ्या ब्लॉगसाठी, मला काय मेसेज करायचे आणि DMs करायचे की तू ब्लॉगिंग स्टार्ट कर. सो तुम्हा सर्वांसाठी, ईच अँड एव्हरी वन जे मला फॉलो करतात त्यांच्यासाठी हा माझा फर्स्ट ब्लॉग. सो गाईज, आय नो मी फार बडबड केली माझ्या फर्स्ट ब्लॉगच्या स्टार्टिंगलाच, बट ती एक एक्साइटमेंट असते मे बी. आणि येस, मी रेडी झाली आहे. माझे बाहेर जायचे सुद्धा प्लॅन्स आहेत आज दिवसभरात, तर मी अशीच रेडी झाली आहे. म्हणजे माझे हेअर कधीच रेडी होत नाहीत, ते किती विंचरा ते असेच दिसतात, नॉट माय फॉल्ट. आणि पहिल्यांदा मी तुम्हाला खाली जाऊन माझ्या लिव्हिंग रूममध्ये जी माझी प्रॉपर्टी आहे, म्हणजे मी जे लहानपणापासून अर्न केलं आहे ते तुम्हाला दाखवते. सो लेट्स गो. गाईज, आपण आलो आहे लिव्हिंग रूममध्ये. आता मी प्रत्येक ट्रॉफीबद्दल एक्सप्लेनेशन नाही देऊ शकत की मला कोणत्या कॉम्पिटिशनमध्ये कोणतं प्राइज भेटलं आहे, बिकॉज तेवढा टाईम नाही आहे ह्या ब्लॉगमध्ये. मी त्याच्यासाठी सेपरेट ब्लॉग क्रिएट करेन. सो येस, दिस इज माय बिग अचीवमेंट ऑफ द इयर. हा अवॉर्ड मला जागतिक महिला दिनानिमित्त, म्हणजेच सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला क्षेत्रातील माझ्या योगदानाबद्दल भेटला होता. आणि हो, असे अजून खूप अवॉर्ड्स मला अचीव्ह करायचे. वक्तृत्व, भाषण, कला, लिखाण आणि कविता सुद्धा छान करते.
तिच्या आईने हा पुरस्कार या ठिकाणी स्वीकारलेला आहे. लंगे मॅडम यांनी हा पुरस्कार स्वीकारावा अशी विनंती करते. स्नेहा नेमकी शूटिंगला गेलेली आहे, त्यामुळे ती आपल्याकडे आज अवेलेबल नाही होऊ शकली, पण त्यांच्या वतीने आमच्या मॅडमनी पुरस्कार स्वीकारलेला आहे. धन्यवाद. सो गाईज, मी फटाफट रेडी झाले आणि बाहेर आली आहे कॉज माझ्या एका फ्रेंडचा फोन आला. आमचे जे संध्याकाळचे प्लॅन्स आहेत त्यासाठी आम्हाला थोडं सामान घ्यायला जायचं होतं. बट आज फ्रेंडशिप डे आहे, असं म्हटलं काहीतरी सेलिब्रेशन करूयात. तर मी तिच्यासाठी एक रोज आणि पेस्ट्रीज घेतल्यात आणि आता मी तिला कॉल करून बोलवते आणि आपण फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करूयात. ती येते. हॅपी फ्रेंडशिप डे. This is for you. Wow. This is for you. Oh, ढेर सारे chocolates. Thank you. Cute आहे. So guys, आमचं असं छोटंसं क्यूट असं फ्रेंडशिप डे सेलिब्रेशन झालंय आता. आणि आमचा आता तो संध्याकाळचा प्लॅन होता जो तुम्हाला मी सांगितलं मगाशी, तो आम्ही करणार आहोत. सो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. माझी एक फ्रेंड आहे ज्ञानेश्वरी, तुम्हाला माहित असेल मी कंटिन्यू स्टोरीज टाकत असते. ती पुण्याला असते बट तिने तिच्या मम्मा थ्रू मला बुके पाठवलाय फ्रेंडशिप डे स्पेशल. सो थँक्यू सो मच काकू, तुम्ही एवढे एफर्ट्स घेऊन आलात. आणि असंच आम्हाला रस्त्यावर भेटावं लागलं कारण की मी पण बाहेर होते आणि त्या पण बाहेर होत्या. सो थँक्यू काकू. Welcome. God bless you. इतनी खुशी मुझे. बोल काहीतरी चालू आहे. सो गाईज, सॉरी बट गडबडला तो माणूस. बरं जाऊ द्या, फनी पार्ट होता हा. शाबाश बेटा. A few moments later. आम्ही अशा पद्धतीने आमचा फ्रेंडशिप डे सेलिब्रेट केला. हे सगळे माझे रिअल फ्रेंड्स आहेत, ते रोज येतात माझ्याकडे खायला. आणि असं नाही की मी बिस्किट्स देते त्यांना, रोज वेगवेगळं देते. बट आज मला टाईम नाही भेटला चपाती आणि ते करायला, सो मी आज त्यांना बिस्किट्स देते. दिस इज हाऊ आय सेलिब्रेट माय फ्रेंडशिप डे. काय झालं? खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय. माझा डुगू आहे, 12 वर्षाचा. म्हणजे लहान होता तेव्हा मी त्याला सांभाळलं होतं. आता लिटरली 10 ते 12 वर्ष झालेत की मी त्याला खायला घालते डेली. पण तो असा फिरता, म्हणजे फिरता कुत्र्याचे असं काही पाळलेलं नाही. इज माय रिअल फ्रेंड. ओके ना, मी तुझ्या. Oh, Sneha.